प्रेस द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊ या प्रियानो की देव बाप्पाने पुन्हा एकदा आपल्या परिवारामध्ये देवाला आपलं गौरव या ठिकाणी प्रगट करण्याकरता देवाच्या सेवकाला पुन्हा एकदा या ठिकाणी येण्यास प्रेरणा दिली. परंतु आज या ठिकाणी जे माझं येणं झालेलं आहे ते ज्या प्रकारे मी प्रेरला येतो त्या प्रकारे आज देवबाप्पाने पाठवलेलं नाही. आज दुपारी देवबाप्पाने मला सूचना दिली आणि देवबाप्पाने दाखवल्यावर मी यायला हरकत कधीच करत नाही प्रियानो. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया आणि सिस्टर आपल्यासाठी प्रार्थना करतील. पवित्र पवित्र सर्वेश परमेश्वर, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या, आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव देतो. नाव, प्रशंसा, महत्व, पराक्रम सदा सर्व का परमेश्वर आम्ही तुला देतो बाप्पा. कारण तू आमचा जिवंत परमेश्वर आहे, तू आमचा उद्धार करताय बाप्पा आणि तूच आमचा निर्माण करताय बाप्पा. प्रभू तू योग्यतेचा परमेश्वर आहे बाप्पा आणि खरोखर परमेश्वर बाप्पा आमच्या जीवनाद्वारे तू उंचवल्याचा आणि गौरवल्याचा बाप्पा. आणि म्हणून आम्ही म्हणतो जगात आहे पण त्यापेक्षा जो आमच्यात आहे, जो माझ्यात आहे, तो सर्वात मोठा आहे. आणि तू सर्वशक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्मा आणि सगळा गौरव तुला देतो बाप्पा. पुन्हा एकदा प्रभू आजचा दिवस तू आमच्या आयुष्याला जोडलास बाप्पा आणि रोज प्रभू राजा तुझी दया, तुझी कृपा नव्याने तू आमच्यावर करतोस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. तुझ्या नावाला धन्यवाद देते, तुझी स्तुती करते. कारण परमेश्वर बाप्पा तुझ्याशिवाय आम्ही जीवन जगू शकत नाही बाप्पा. तो आहेस तर आम्ही आहोत आणि खरोखर परमेश्वर बाप्पा तू आम्हाला निवडलंस माझ्या बाप्पा आणि तुझ्या चरणाजवळ पुन्हा एकदा बाप्पा तू आम्हाला एकत्रित केलंस, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरवतो. पुन्हा एकदा पास्टरना तू आमच्यामध्ये घेऊन आलास बाप्पा आणि खरोखर बाप्पा तुझ्या वचनाच्या खरोखर बाप्पा सामर्थ्याने प्रभू आजचं वचन आम्हाला आशीर्वादित केलंय बाप्पा. आम्ही आशीर्वादित प्रत्येक वेळेस बाप्पा त्यांच्या वचनाद्वारे आशीर्वादित होतो माझ्या बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. त्यांचं येणं आशीर्वादित केलं, जाणं देखील आशीर्वादित कर बाप्पा. कारण प्रभू तू आमचा इमॉन्युएल आहे बाप्पा, तो आमचा यहोवा राफा आहे, तो आमचा यहोवा निसी आहे, तो आमचा अब्रामाचा, इसाकाचा, याकोबाचा देव तो आमचा आहे बाप्पा. आणि धन्यवाद येशू तो आमच्यामध्ये आहे. पवित्र आत्म्या तो आमच्यामध्ये उपस्थित आहे. आमचा विश्वास बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे तर तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे कार्य सिद्धीच आहे. आणि खरोखर बाप्पा तुझ्या वचनाद्वारे प्रभू आमच्या आध्यात्मिक नेत्र उघडले जावे बाप्पा आणि तुझ्या वचनाद्वारे प्रभू आमचं जीवन आशीर्वादित कर. सगळा गौरव, मान, महिमा, सन्मान प्रभू येशूच्या नावामध्ये तुलाच देतो आणि छोटीशी प्रार्थना धन्यताना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढे पुढे मागतो म्हणून पित्यात आमेन. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. प्रियांनो, काय देवाने आम्हाला जीवन देण्याचं ठरवलं, काय देवाच्या मनामध्ये या भूमंडळामध्ये पृथ्वी नावाच्या ग्रहाला त्याने एक फुटबॉल सारखं या जलाशयावर ठेवलं. बघा, एक फुटबॉल जसा असतो त्याप्रमाणे ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीला त्याने पाण्यावर ठेवलंय. हा फुटबॉल पाण्यावर ठेवलाय, पण हा पाण्यावर ठेवलेला फुटबॉल हालत नाही, डुलत नाही, वाहून जात नाही, त्याला कुठल्या प्रकारची इजाही होत नाही. काय कल्पना आहे देवबाप्पाची. कोणत्याही ग्रहावर वारा नाही, फक्त पृथ्वी म्हटलेल्या ग्रहावरच वारा आहे. सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या ग्रहांवर वेगवेगळ्या गोष्टी आहेत, तो भाग वेगळा आहे. आणि त्या ग्रहांवर जाऊन तिथं संशोधन करण्याचं कार्य
आजही काही देशातून चाललेलं आपण ऐकत आहोत. परंतु देवबाप जे करतो, जे घडवतो, त्याच्या मागं सर्वात मोठी आशा प्रथम देवबाप्पाची असते. देवबाप ज्या इराद्याने जे काही घडवतो, बनवतो, करतो, त्या गोष्टीला तो पूर्ण करतो. ती गोष्ट अपूर्ण राहत नाही. परंतु परमेश्वराची एक गोष्ट आजपर्यंत अपूर्ण राहिलेली आहे. जो सर्वसमर्थ देव आहे, जो राजांचा राजा आहे, ज्याला सर्व काही करणं शक्य आहे असं वचनात तो म्हणतो, त्याची एक आशा आजही पूर्ण झालेली नाही. आणि देवबाप्पांनी ती आशा पूर्ण करण्याचं सोडूनही दिलेलं नाही. देवबाप जे घडवतो, जे मनात आणतो, ते केल्याशिवाय देवबाप्पाला चैन पडत नाही. आणि ती गोष्ट मागील संदेशामध्ये थोडक्यामध्ये देवबाप्पाने आपल्यासमोर संदेशाच्या माध्यमातून प्रगट केली. एदेन बागेमध्ये 1000 वर्ष मनुष्याबरोबर राज्य करण्याची जी प्रक्रिया देवबाप्पाच्या मनात होती, ही आशा देवबाप्पाची आजपर्यंत पूर्ण झालेली नाही. एवढीच एक आशा आहे की जी देवबाप्पाची आज म्हटलेल्या दिवसापर्यंत पूर्ण झालेली नाही. पण देवबाप्पाने ही आशा पूर्ण करण्याचं ठरवलेलं आहे. आता या आशेला पूर्ण करण्यामध्ये किती विश्वासणारे, किती सेवक सम्मिलित त्यामध्ये होतील, याकडे देवबाप्पाचं लक्ष लागलेलं आहे. आणि देवबाप्पाची इच्छा आहे की जास्तीत जास्त विश्वासणारे, जास्तीत जास्त सेवक देवबाप्पाची जी इच्छा एदेन बागेमध्ये सैतानाने मनुष्याच्या कर्वे भंग केली आहे, ती इच्छा पूर्ण करण्यामध्ये अनेकांचा सहभाग असावा, यासाठी देवबाप आजही आपले सेवक आपल्या विश्वासणाऱ्यांकडे पाठवित आहे. प्रियांनो, सेवक येण्याचं कारण सुद्धा आहे. देवबाप्पाला आपल्या राज्यामध्ये अनेक विश्वासणारे, अनेक सेवकांच्या समवेत 1000 वर्षाचं राज्य पूर्ण करायचं आहे. आता किती जण याच्यामध्ये यायला तयार होतील, किती जणांना यामध्ये सम्मिलित होण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी ते करतील, यावर हे सर्व काही अवलंबून आहे. आणि त्याची ही पूर्व तयारी चाललेली आहे. ही तयारी चाललेली आहे. अंतिम समय चालू होऊन वर्ष लोटत चालले आहेत. परंतु देवबाप्पाची अजूनही आपल्या इच्छेला पूर्ण करण्याची तयारी संपलेली नाही. केव्हा देवबाप्पाची तयारी समाप्त होईल माहीत आहे प्रियांनो? जेव्हा तो दूतासह आपल्या प्रियजनांना आकाशामध्ये दिसेल, त्यावेळेला तयारीचा समय संपणार आहे. आणि त्यानंतर देवबाप आपली प्रतिक्रिया सुरू करणार आहे. परंतु त्या प्रतिक्रियेमध्ये जाण्यासाठी किती जण तयार होतील, याकडे देवबाप लक्ष देत आहे. आणि यामध्ये देवबाप एक खबरदारी घेतो बरं का. फार महत्त्वाची खबरदारी देवबाप यामध्ये घेतो. ती काय खबरदारी घेतो? देवबाप कोणालाही जबरदस्तीने आपल्या राज्यात घेण्याची कधीच परवानगी देत नाही. जो स्वइच्छेने येण्यास तयार होईल, त्याचीच तयारी त्यामध्ये असणार आहे.
जबरदस्तीने जर देव बाप्पाला कुठलं कार्य करायचं असतं ना प्रियांनो, तर त्याला सेवकाला पाठवायची गरज पडली नसती. पण देव बाप सो इच्छेने आपल्या हाताने घडलेला मनुष्य आपल्या राज्यात येण्यासाठी तयार करत आहे. आणि त्या कार्यामध्ये सेवकांचा फार मोलाचा मोठा वाटा देव बाप्पाने वचनामध्ये सांगून ठेवलेला आहे. अंतिम समयाचे निरोपे देवाचे सेवक आहेत प्रियांनो. यानंतर कोणताही निरोप्या तुमच्याकडे येणार नाही. हा शेवटचा निरोप्या आहे. जसं बायबलमध्ये एक वचन पाहूया आपण. लूकाकृत शुभवर्तमान विचाराच्या माध्यमातूनच आपण बोलत आहोत सध्या. लूकाकृत शुभवर्तमान 16वा अध्याय 16वंच वचन. 16वा अध्याय 16वं वचन. योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे होते. तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवली जात आहे आणि प्रत्येक मनुष्य त्यात नेटाने प्रवेश करीतो. योहानापर्यंत संदेष्टे आणि नियमशास्त्र होतं. योहानानंतर कुठलाही संदेष्टा देव बाप्पाने या जगामध्ये पाठवला नाही असं त्या वचनात सांगितलेलं आहे. पण संदेष्टा जरी बंद झालेला आहे, पण देवाने आपलं कार्य पुढं नेटाने चालूच ठेवलेलं आहे असं पुढच्या भागात वचनात आम्हाला वाचायला मिळतं. देव बाप्पाचं कार्य संदेष्टे बंद झाले म्हणजे देवाचं वचन सांगणं बंद झालं, सगळ्या प्रक्रिया बंद झाल्या असं ते वचन सूचित करत नाही. त्यानंतर देव बाप्पाने सेवकांची निवड केली आणि सेवकांच्या माध्यमातून देव बाप आज आपल्या प्रियजनांशी बोलत आहे. आणि याच सेवकांच्या माध्यमातून देव बाप आपल्या विश्वासणाऱ्यांना, आपल्या सेवकांना घेऊन जाण्यासाठी येत आहे. यांनो, कशी योजना, कशी डिसिप्लिनिंग देव बाप्पाने या भूतलावर आपलं कार्य पूर्ण करण्याची त्याने इच्छा ठेवली, ते काही अंशी वचनातून त्याने प्रगट केलं आहे. पण प्रियांनो, आज आम्ही अनेक ठिकाणी ऐकतो प्रियांनो, संदेष्टे हा शब्द उच्चारला जातो. देवाने जर योहाना हा शेवटचा संदेष्टा घोषित केलेला आहे ना, त्यानंतर कोणताही संदेष्टा येऊ शकत नाही. त्याला येण्याची परवानगी नाही, कारण देव वरून मान्यता देत नाही. वरून मान्यता देण्याचं बंद झालेलं आहे संदेष्टा हा शब्द. परंतु आम्ही आजच्या भावी जीवनामध्ये जगत असताना संदेष्टा हा शब्द विभिन्न प्रकाराने ऐकत आहोत ना. नाकारता येईल का? म्हणता येईल का की हा शब्द आम्ही ऐकत नाही? प्रियांनो, तुलना करा. देव बाप्पाने योहानापर्यंत संदेष्ट्याला मान्यता दिली, त्यानंतर देव बाप्पाच्या आत्म्याने संदेष्ट्याला मान्यता देण्याचं बंद केलेलं आहे. पण आजच्या समयापर्यंत संदेष्टे हे शब्द आम्ही ऐकत आहोत. बघा प्रियांनो, वचन काय बोलतंय आणि आजच्या प्रतिक्रिया काय आम्हाला ऐकायला मिळत आहेत किंवा पाहायला मिळत आहे का वचनाप्रमाणे आचरण करण्याची प्रक्रिया? म्हणता येईल का वचनाप्रमाणे आचरण करण्याची प्रक्रिया प्रभूच्या इच्छेप्रमाणे चाललेली आहे? म्हणून देव बाप्पाला आणखी एक शब्द बायबलमध्ये
महत्त्वाचा जबरदस्तीने ठेवावा लागला. कसा ठेवावा लागला? जबरदस्तीने. आणि तो कोणता शब्द आहे वचनातून पाहूया आपण. 2 करंथीकराचं पत्र 2 अध्याय 17 वचन. पुष्कळ लोक देवाच्या वचनात भेद करून ते बिघडवून टाकतात. तसे आम्ही नाही, तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारा बोलावे तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्तामध्ये बोलणारे आहोत. देवाच्या इच्छेप्रमाणे करणाराच देवाला मान्य आहे. जो देवाच्या वचनाला घेऊन भेसळ आणतो तो देव बाप्पाला कदापिही मान्य नाही. प्रियांनो, भेसळीचं जीवन जगणाऱ्याचा न्याय होणार आहे. या ठिकाणी त्यांना फार मजा वाटत आहे की जगासमोर आम्ही काहीतरी एक नवीन बाब, एक नवीन गोष्ट विश्वासणाऱ्यांसमोर आणत आहोत. परंतु त्या विश्वासणाऱ्यापर्यंत जी ही नवीन गोष्ट आणली जात आहे त्याला देव बाप्पाची मान्यता आहे का? देव बाप या गोष्टीला स्वीकृती देतो का? जर देव बाप स्वीकृती देतो तर त्या सेवकाला बक्षीस आहे. जर देव बाप त्या गोष्टीला स्वीकृती देत नाही तर वचनात देव बाप्पाने सांगून ठेवलं आहे की मी न्याय केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून देव बाप्पाने ठरवलेलं आहे की पहिला न्याय सेवकांचा होणार आहे. पहिला न्याय विश्वासणाऱ्यांचा होणार नाही. सेवकांचा न्याय झाल्यावर विश्वासणाऱ्यांचा न्याय होणार आहे. देव बाप कसा न्याय करील ते देव बाप्पाला माहीत आहे. देव बाप्पाच्या मनातल्या गोष्टी देव बाप्पाने प्रगट केल्या तर सेवक सांगू शकतो. पण देव बाप्पाने जर प्रगट करण्याचं ठरवलं नाही तर सेवक आपल्या मनाने न्यायाची प्रतिक्रिया सांगू शकत नाही. आणि जो सेवक न्यायाची प्रतिकृती सांगतो ना तो वचनाला अनुषंगून सांगतो. मी आत्तापर्यंत न्यायाविषयी बोललेलो आहे काही वचनातून, पण ते वचनाला अनुषंगून मी बोललेलो आहे. मी आपल्या मनाने कुठलीही बाब सांगितलेली नाही. म्हणून प्रियांनो, आजचं जे वचन आपल्यासाठी आहे त्या वचनाकडे आपण येऊया, काढूया. 1 योहान 2 अध्याय 17 वचन. हे आज आपल्या संदेशाचं वचन आहे. दुसरे योहान 2 अध्याय 17 वचन. नाही, 1 योहान 2 अध्याय 17. हा, आणि जग व त्याची वासना ही नाही तशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. बघा प्रियांनो, देवाने पण घटना अशा बनवलेल्या आहेत की जग आणि जगातल्या वासना हळूहळू हळूहळू नाहीशा होत चाललेल्या आहेत. कारण ज्याने घडवलेलं असतं ना त्याला घालवण्याचा अधिकार असतो. जो बनवतो ना तो मोडतो पण. म्हणून प्रियांनो, देव बाप्पाने खालच्या भागात सांगितलं की जो देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तो सर्व काळ राहील. त्याला कुठली इजा होणार नाही, त्याच्यावर कुणी हल्ला करणार नाही. आणि याला कदाचित जर कुणी त्याच्यावर हल्ला करायला आला तर स्तोत्रसंहिता 34:7 प्रमाणे एक दूत आमच्या संरक्षणासाठी दिलेला आहे. तो दूत आमचं संरक्षण करील.
प्रियांनो, देवाचा दूत ज्यांना देव बाप्पांनी दिला आहे ना, ते विश्वासणारे धन्य विश्वासणारे आहे. देवाने देवाचा दूत सर्वांना दिलेला नाही. ध्यान देऊन ऐका, काय ऐकत आहात. देवाचा दूत देव बाप्पाने सर्वांना दिलेला नाही. जे देवाची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा ठेवतात त्यांच्याजवळच देवाचा दूत आहे. आणि प्रियांनो, देवाची इच्छा पूर्ण करणाऱ्याचं लक्षण काय आहे माहिती का? ध्यान देऊन ऐका प्रियांनो, अतिशय धन्य तुमचे कान आहेत की तुम्हाला हे देवबाप ऐकवीत आहे. देवाच्या इच्छेप्रमाणे करणाऱ्या विश्वासणाऱ्याचं लक्षण काय आहे? कशावरून ओळखणार की हा देवाच्या इच्छेप्रमाणे चाललेला आहे आणि हा सर्व काळ राहणार आहे? म्हणून प्रियांनो, वचन वाचणे, वचन समजणे या दोन गोष्टी आहेत. जो देवाचा आदर करतो, देवाचा आदर करणारा विश्वासणारा कधीही प्रार्थनेचा इन्कार करत नाही. इथून त्यांच्या देवाच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्याची सुरुवात आहे. मग चालताना चढ उतार येतात, तो भाग वेगळा आहे. कारण देवानेच हे चढ उतार ठेवलेले आहेत. आम्हाला अनुभवातून आम्ही जावं म्हणून चढ पण आहे आमच्या समोर, उतार पण आहे आमच्या समोर, अडचणी पण आहेत आमच्या समोर आणि त्याच्यातून बाहेर निघण्याचा पर्याय पण आहे. कोणती गोष्ट अशी नाही की ज्याला पर्याय देव बाप्पाने ठेवलेला नाही. कारण देव बाप्पाने आपल्या अकलेने सर्व काही मनात ज्या योजना बनवल्या, काही योजना बायबलमध्ये ठेवल्यात, काही त्याने आपल्या मनात ठेवल्यात. पण ज्या मनात काही गोष्टी ठेवल्यात त्या अंतिम समयामध्ये सेवकांच्या मुखातून त्याने थोडं प्रगट करण्याची इच्छा प्रगट केलेली आहे, ज्याचं वचन मी तुम्हाला वारंवार दाखवलेलं आहे. आज ते वचन काढणार नाही आपण, पण त्याचा पुराव्याचं शब्द मी तुम्हाला तोंडी सांगणार आहे. कलसेकराचं पत्र 1 अध्याय 26 वचन हे साक्षीचं वचन आहे की देव बाप्पाने आपल्या मनातल्या काही गोष्टी सेवकांच्या मुखातून प्रगट करण्याचं ठरवलेलं आहे. आता किती सेवकांच्या मुखातून तो प्रगट करील ही देव बाप्पाची इच्छा. तो एकाच्या करील का अनेकांच्या करील ते देवाची मर्जी आहे प्रियांनो. म्हणून देवाच्या इच्छेप्रमाणे करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काही गोष्टी असतात. काय गोष्टी असतात त्या आपण थोडक्यात बघूया. काढूया यशायाचं पुस्तक 49वा अध्याय 50वा अध्याय यशाया 9 वचन. 49 नाही 59. 59 हो. 50वा अध्याय 9 वचन. पहा प्रभू, परमेश्वर माझा सहाय्य करतात आहे, तर मला दोषी कोण ठरविणार? ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील, त्यात कसर खाऊन टाकेल. परमेश्वर माझा सहाय्य करणारा आहे, माझा विरोधी कोण? आणि जर कोणी विरोधी त्याच्या माग लागला तर देव बाप्पाने वस्त्राची उपमा त्याला दिलेली आहे. वस्त्रासारखा तो जीर्ण होऊन जाईल. म्हणजे त्याची योजना ज्याच्या माग तो लागलेला आहे ती कधीही पूर्ण होणार नाही. कोणी कोणाच्या माग लागतं ना प्रियांनो, तर काहीतरी योजना घेऊन मागं लागतं. कोणी कोणाच्या मागं फुकट लागत नाही बरं का, हे लक्षात ठेवा. मग ती चांगली गोष्ट असू द्या या वाईट गोष्ट असू द्या, तो भाग वेगळा आहे.
पण जर एखाद्याच्या माग लागतो ना प्रियांनो, तर मनामध्ये काही ना काही तो घेऊन लागतो आणि तो ठरवतो की याच्या जीवनात मी हे केल्याशिवाय राहणार नाही. जो पण व्यक्ती देवाच्या माणसाच्या माग लागेल त्याच्या माग परमेश्वर लागतो. दूत नाही पाठवित त्यावेळेला प्रभू. वचनात सांगितलंय, तिथं सांगितलं नाही दूत येईन त्याला मदत करील. स्वतः परमेश्वर जो कुणी देवाच्या लेकराचं नुकसान किंवा घात किंवा त्याचं जे काही वाईट असन ते करण्याची प्रक्रिया करण्याचं ठरविल, परमेश्वर त्याला शासन करण्यासाठी स्वतः येतो. म्हणून तिथं सांगितलंय जीर्ण वस्त्रासारखी त्यांची अवस्था होईल. अहो, ज्याच्या मागं परमेश्वर लागतो त्या व्यक्तीला वाचण्याचं ठिकाण सापडेल का हो? नाही. त्याच्यासाठी कोणतं ठिकाण असणार आहे वाचण्याचं? नरक. म्हणून प्रियांनो, आम्ही वचनात सांगितलंय, इब्रिकाराच्या पत्रामध्ये सांगितलंय, परमेश्वराच्या हातात सापडणे भयंकर आहे ना. 10वा अध्याय 31व्या वचनात सांगितलंय ना, मला वाटतं इब्रिकाराच्या पत्रामध्ये, की परमेश्वराच्या हातामध्ये सापडणे भयंकर आहे. आणि त्याच्यानंतरच्या अध्यायामध्ये सांगितलंय, आमचा देव भस्म करणारा अग्नी आहे. इब्रिकाराच्या पत्रामध्येच 12:29 मध्ये सांगितलेलं आहे की आमचा परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे. प्रियांनो, मनुष्याने सर्वांच्या हाती स्वतःला जाऊ दिलं ना, परमेश्वराला काही वाटत नाही. पण जर कुणी परमेश्वराच्या हातामध्ये सापडलं ना, गुन्हेगारीच्या नजरेमध्ये, परमेश्वर त्याला पुरेपूर त्याचा बदला घेतल्याशिवाय राहत नाही. आणि जे कुणी विनाकारण देवाच्या लोकांच्या मागं लागतात त्यांची परमेश्वर कशी हाजरी घेईल हो? विनाकारण परमेश्वराच्या लोकांच्या मागं, सेवकांच्या मागं जर कुणी लागतो त्याचा समाचार परमेश्वर कसा घेईल? प्रियांनो, इतकं सोपं नाहीये देवाचं वचन. जेव्हा देव वचनातून बोलायला लागतो ना, वचन आम्हाला वाटतं फार सोपं आहे, वाचलं मला लगेच समजलं. म्हणून मागील काही संदेशामध्ये देवबाप माझ्या मुखातून बोललाय की एका वचनातून देव बाप्पाची इच्छा असली तर तो 1,00,000 वेळेस बोलू शकतो. तुम्हाला ऐकायला जरा वेगळं वाटत असं, अरे बापरे, एक वचनातून 1,00,000 वेळेस पर्यंत देव बाप बोलू शकतो, कस काय? म्हणून वचनात देव बाप म्हणला आहे, जे मनुष्याला असंभव ते परमेश्वराला संभव आहे. परमेश्वर आपल्या वाक्याचा पुरावा पण बायबलमध्ये ठेवतो, पण त्याला सांगणारा देवाचा आत्मा असला पाहिजे. तुमची बुद्धी असली ना, ती जुळवून सांगू शकत नाही. तुमच्या बुद्धीला एवढं आकलन होणार नाही जेवढं आकलन पवित्र आत्मा आपल्या विश्वासणाऱ्यांसमोर प्रगट करण्याची इच्छा ठेवतो. प्रियांनो, आमच्या मागं कुणीही लागणार नाही हे त्या थोडक्यात त्या वचनातून देव बाप्पाला सांगायचंय. वाचा तेच वचन पुन्हा, 50वा अध्याय 9वं वचन. पहा, प्रभू परमेश्वर माझा सहाय्य करता आहे, तर मला दोषी कोण ठरविणार? ते वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील, त्यात कसर खाऊन टाकेल. वस्त्रासारखे ते जीर्ण होतील म्हणजे नाहीसे होतील. ज्याच्या मागं जो कुणी लागला आहे ना,
तो ॲटोमॅटिक देवबाप कसं त्याला गायब करीन ना, ते देवबापाच्याच मनामध्ये माहिती. म्हणून देवाच्या लोकांच्या मागं कुणीही लागू शकत नाही. कधी कधी स्वतः देवबाप आपल्या लोकांच्या सहाय्यतेसाठी येतो आणि कधी कधी त्याने आम्हाला दूताच्या हवाली ठेवलेला आहे. आम्ही एकटे नाही असं बरेच विश्वासणारे म्हणतात ना, ते कोणत्या आधारे म्हणतात? या आधारे म्हणतात प्रियांनो. पण आज या अंतिम समयामध्ये स्वतःला तपासण्याची फार गरजेची आवश्यकता आहे की मी देवाच्या संपर्कात आहे का. आम्ही जर देवाच्या संपर्कात असलो ना, त्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तीने समजून घ्यायचं मी सुरक्षिततेच्या कवचाखाली आहे. मागील काही दिवसामध्ये तुमचा किती मोठा अपघात होणार होता सांगितलं ना तुम्ही, की फार भयंकर आमचा अपघात होणार होता आणि इतका भयानक तो अपघात आमच्यासाठी झाला असता त्याचा परिणाम आम्ही सांगू शकत नाही. इतका वाईट तो अपघात आमचा होणार होता, पण देव बाप्पांनी तो होऊ नाही दिला. प्रियांनो, तुम्ही ठामपणे समजून घ्यायचं की देव बाप्पाचं सुरक्षा कवच तुमच्या भोवती आहे. पण प्रियांनो, एक गोष्ट आणखी लक्षात ठेवा, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची तुमच्यासाठी. देव तुमचा सुरक्षा कवच आहे ना, तर तुम्ही पण देवाला त्याच प्रकारे नेहमी खुश करण्याचा प्रयत्न करा ज्या प्रकारे देवबाप खुश होण्याची अपेक्षा तुमच्याकडे करतो. प्रियांनो, देवबाप फक्त 3 गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडे करतो. किती? 3. कोणत्या 3 गोष्टी आहेत? पहिलं बायबल वाचन, दुसरं प्रार्थना आणि तिसरं आज्ञापालन. देवबाप याच्याशिवाय तुमच्याकडे काय मागत नाही प्रियांनो. आणि जो विश्वासणारा, जो सेवक या प्रकारे स्वतःला देवासमोर ठेवतो ना, त्या विश्वासणाऱ्याने, सेवकाने समजून घ्यायचं मी सुरक्षिततेच्या कवचामध्ये आहे. मग एक शब्द बायबलमध्ये दिलाय, काढूया आपण. लूककृत शुभवर्तमान 21वा अध्याय 18वं वचन. बघा काय लिहिलंय तिथं. 21वा अध्याय 18वं वचन. तरी तुमच्या मस्तकाच्या एका केसाचाही नाश होणार नाही. हे अभिवचन आहे त्यांच्यासाठी. आमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. जर केसाचा नाश होणार नाही तर मग बॉडीचा नाश होईल का हो? नाही. म्हणून आम्ही फार सुरक्षित विश्वासणारे देवाच्या नजरेमध्ये आहोत. दुसरी गोष्ट पाहूया त्याच वचनाच्या अनुषंगाने. यशायाचंच पुस्तक 61वा अध्याय 7वं वचन. देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहील या पॉईंटमधून आहे. 61वा अध्याय 7वं वचन. तुमच्या अप्रतिष्ठेचा मोबदला तुम्हाला दुप्पट मिळेल. आमची जर कुठं अप्रतिष्ठा जगामध्ये झाली ना प्रियांनो, लक्षात ठेवा प्रियांनो, आमची अप्रतिष्ठा ती देवबाप मान्य करत नाही. ध्यान देऊन ऐका, तुमचे कान काय ऐकत आहेत आणि काय शब्द देवबाप तुम्हाला सांगत आहे. आमची जर अप्रतिष्ठा झाली ना प्रियांनो, तर ती अप्रतिष्ठा आमची नाही.
ती स्वतः देवाची अप्रतिष्ठा होते. म्हणून त्या वचनात सांगितलंय तुला दुप्पट मोबदला मी देईन. देव बाप पण दुप्पट देण्याचे अभिवचन ठेवतो ना, त्याच्या माग पण कारण आहे. आणि याला एक साक्षीदार आहे. साक्षीदार दाखवतो. पहिले करंथीकराचं पत्र 6वा अध्याय 20वे वचन वाचा. कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, यास्तव तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. 20वे वाचलं ना. 19 वाचा. तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हास मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय, आणि तुम्ही आपले नाही. काय म्हणतंय वचन शेवटच्या भागामध्ये? तुम्ही आपले नाही. म्हणजे आम्ही आमच्या स्वतःचे आता राहिलेलो नाही. आमच्यावर जर काही वाईट घटना झाली तर ती वाईट घटना आमच्यावर होत नाही, ती स्वतः देव बाप्पावर होती, असं त्या वचनातून देव बाप्पाला सांगायचंय. प्रियांनो, ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही प्रवेश केला ना, आम्ही स्वतःचे मालक राहत नाही. मग 20वे वचनात सांगितलंय तुम्हाला मोलाने मी विकत घेतले आहे, तुम्ही आपल्या शरीराने देव बाप्पाचं गौरव करा, हे सांगितलंय. प्रियांनो, जो आपल्या शरीराने देव बाप्पाला नेहमी उंच ठेवण्याची प्रक्रिया ठेवतो, त्याच्या जीवनामध्ये कधी वाईट बातमी किंवा अपमानाची घटना त्याच्या जीवनामध्ये सहसा येईल का हो? आणि जर यदा कदाचित आले ना प्रियांनो, तर त्याचा मोबदला दुप्पट देण्याचं देव बाप्पाने अभिवचन ठेवलंय. म्हणून आम्ही देवाच्या नजरेमध्ये ना अनमोल मोती आहोत प्रियांनो, अनमोल मोती. पण कधी कधी आम्ही ख्रिस्ती जीवनात जगत असताना ना, आम्ही स्वतःला दगडापेक्षाही हलकी उपमा देऊन मोकळं होतो. येतात असे पेच प्रसंग प्रियांनो जीवनामध्ये की आम्हाला ते पेच प्रसंग सहन नाही ना झाले, आम्ही स्वतःला दगडापेक्षाही खालच्या पातळीची उपमा द्यायला घाबरत नाही. पण देवबाप ते सहन करतो. देवबाप आमची भावना ओळखतो. अरे हा रागाच्या टेन्शनमध्ये हे उद्गार काढीत आहे. रागामध्ये ना मनुष्य काही बोलून जातो प्रियांनो. तो विचार करत नाही मी रागामध्ये कुठला शब्द बोलत आहे आणि त्या शब्दाचा परिणाम काय आहे. कारण राग अनावर झालेल्या व्यक्तीला समजतच नाही की मी चांगलं वाक्य बोलतोय का वाईट वाक्य बोलतोय. म्हणून प्रियांनो, प्रभूंनी वचनात सांगितलंय तुम्ही रागवा पण सूर्य मावळू देऊ नका. सांगितलंय ना वचनामध्ये. इफिसकाराच्या पत्रामध्ये सांगितलंय ना 4थ्या अध्यायामध्ये. प्रियांनो, आम्ही रागाला तेवढंच आमच्या जीवनामध्ये आणायचं जेवढं आणण्याची देव बाप्पाने मान्यता दिली. देवाच्या मान्यतेच्या पुढे जर आम्ही आमच्या जीवनात राग आणला ना प्रियांनो, तर देव बाप त्या ठिकाणी आम्हाला कुठली सहाय्यता करत नाही. मग आमची बुद्धी आम्हाला कधी चांगले विचार सांगणार नाही. रागाच्या भरात आमची बुद्धी आणखी गलत विचारानेच आम्हाला चालवील. म्हणून आम्ही रागाला आमच्या नियंत्रणामध्ये ठेवायची जर आमची इच्छा असेल तर आम्हाला वचनामध्ये राहणं गरजेचं आहे. वचनाशिवाय आम्ही आमच्या रागाला कंट्रोल करू शकत नाही. आणि भावी जीवनामध्ये प्रियांनो, आणखी एक गोष्ट मनुष्याने आपल्या जीवनामध्ये तेवढीच ठेवावी जेवढी ठेवण्याची देव बाप्पाने परवानगी दिलेली आहे. शेवटची गोष्ट आपण पाहूया. उपदेशकाचं पुस्तक 5वा अध्याय 10वं वचन. शेवटची गोष्ट. एवढे पाहिलं की आपण लगेच थांबूया. नीतिसूत्रे. नीतिसूत्रानंतर उपदेशक.
स्तोत्रसहिता नीतिसूत्रे उपदेशक. कितवा अध्याय? 5वा अध्याय 10वं वचन. ज्याला पैसा प्रिय वाटतो त्याची पैशाने तृप्ती होत नाही. जो विपुल धनाचा लोभ धरितो त्याला काही लाभ घडत नाही, हेही व्यर्थ. प्रियांनो, पैशाने कोणाचीही तृप्ती होणारच नाही हे थोडक्यात त्या वचनात देव बाप्पाला सांगायचंय. सारांशामध्ये सांगायचंय की पैशाने तुम्ही कोणत्याही गोष्टी साध्य करू शकत नाही. हा तेवढ्या गोष्टी साध्य करण्याची देवाने मान्यता दिली जेवढी मान्यता देण्याची देव बाप्पाने इच्छा ठेवली आहे. त्या इच्छेच्या पुढं जर कुणी पैशाने एखादी गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करील, मग उपदेशक म्हणतो व्यर्थ हो व्यर्थ. प्रियांनो, देवाचं वचन फायनल वचन आहे, फुल स्टॉपचं वचन आहे, त्याच्या पुढं काहीच नाहीये. देव बाप जे बोलतो ना त्याच्या पुढं कोणता शब्द राहत नाही, कोणतीच गोष्ट कोणतीच घटना त्याच्या पुढं नाही. देवाने तिथं पूर्ण विराम दिलेला आहे. म्हणून आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये पैशावर तेवढंच प्रेम करावं जेवढं प्रेम करण्याची देव बाप्पांनी मान्यता दिली. आणि जर अधिक आम्ही पैशावर प्रेम केलं ना प्रियांनो, मग तिमोथेच्या पत्रात सांगितलेलं आहे, पैशाच्या नादी लागून पुष्कळ जण देवापासून दूर गेले आहे. देवापासून दूर जाण्याचा एकमेव पर्याय पैसाच आहे. म्हणून देव बाप्पांनी पैशाला फार विचारपूर्वक विश्वासणाऱ्याने सेवकाने आपल्या जीवनामध्ये ठेवण्याचा विचार करण्यासंबंधी सांगितलंय. पण आज किती जण या देवाच्या सांगण्याप्रमाणे करण्याची प्रतिक्रिया करत आहेत? किती जणांना वाटतं मी देव बाप्पाने सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे मी माझ्या भावी जीवनामध्ये पैशाला उपयोगात आणण्याचं ठरवलंय? बघा प्रियांनो, देवाचं वचन काय बोलतंय. आणि आज विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये, सेवकांच्या जीवनामध्ये पैशाचं महत्त्व कसं आहे? प्रियांनो, वचनाप्रमाणे काही ठिकाणी आज काही गोष्टी ख्रिस्ती म्हणवणाऱ्या विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये घडत नाही हे यावरून दिसत आहे. म्हणून देव बाप्पाने सांगितलंय, वचनामध्ये राहिलं ना, माझा आत्मा तुम्हाला कसं चालायचं, कसं बोलायचं, कशा काही गोष्टी करायच्या हे आत्मा तुम्हाला सूचित करेन. म्हणून येशू म्हटला होता, मी वर स्वर्गात गेल्यावर तुमच्यासाठी सहाय्यक येईल, ज्याला सत्याचा आत्मा म्हटलेला आहे, आणि तो मज विषय तुम्हाला शिकविल. येशू ख्रिस्ताने या भूतलावर काही गोष्टी त्याच्या प्रिय लेकरांना सांगण्याची संधी येशू ख्रिस्ताला मिळाली नाही. का मिळाली नाही संधी माहिती आहे प्रियांनो? कारण या भूतलावरून येशू ख्रिस्ताला लवकर जावं लागलं. सैतानाने लवकरात लवकर येशू ख्रिस्ताला मारण्याची तयारी केली. 33.5 वर्षच आमच्या येशू ख्रिस्ताला या भूतलावर सैतानाने राहू दिलं. जर येशू ख्रिस्त 50 वर्ष या भूतलावर राहिला असताना प्रियांनो, तर आणखी काही गोष्टी त्याच्या मनामध्ये ज्या होत्या त्या त्याने आपल्या विश्वासणाऱ्यांना सुवार्तेच्या माध्यमातून सांगितल्या असत्या. परंतु येशू ख्रिस्ताला तशी संधी मिळाली नाही. म्हणून तो म्हणाला,
मी वर गेल्यावर सत्याचा आत्मा येईल, ज्याला काहीवर या शब्दाने देव बाप्पाने गौरवित केलं तो मज विषय तुम्हाला शिकवेल. मला स्वतः सांगता आलं नाही, पण तो तुम्हाला सांगन पुढच्या गोष्टी काय आहेत, आणि त्याला जे मान्य असेल तेच सांगितलं जाणार आहे. कोणीही मनाने आपलं काहीही देवाचं सांगू शकत नाही प्रियांनो. देवाच्या उपस्थितीमध्ये देवाचा सेवक आपल्या मनाने काहीही सांगू शकत नाही. म्हणून 2 पेत्र 1 अध्याय 21व्या वचनात सांगितलंय, संदेश हा मनुष्याच्या इच्छेने कधी आलेला नाही. बघा, देवबाप ज्या पण विधानाने ज्या पण विचाराने बोलायला स्टार्ट करतो त्याला वचन हे साक्षीदार ठेवतो, आणि जिथं साक्षीदार असतो वचन तिथं संदेश मनाचा आहे हे म्हणणं चुकीचं आहे. प्रियांनो, कधीही संदेशाचा धिक्कार करू नये हे देवबाप्पाने वचनात सांगितलंय. द्वेष करण्याची आम्हाला देवबाप्पाने परवानगी दिली. आत्म्याच्या गोष्टीचा द्वेष करण्याची आत्म्याने कधीच मान्यता दिलेली नाही. शारीरिक गोष्टीचा द्वेष करण्याची मान्यता देवबाप्पाने आम्हाला दिलेली आहे. एखादं जर मारामाऱ्या करत असेल, खूप मारामाऱ्या करत असेल, त्याला बोध करणं योग्य आहे का अयोग्य आहे? योग्य आहे ना. ते शारीरिक आहे म्हणून तिथं बोध करण्याची आवश्यकता आहे, पण जो आत्मिक जीवनात व्यवस्थित चाललेला आहे त्याला बोध करणं योग्य आहे का अयोग्य आहे? म्हणून प्रियांनो, देव बाप्पाने डिसिप्लिनिंग लावलेली आहे. बोध करण्याविषयी जर बायबलमध्ये सांगितलंय ना, तर बोध कोणत्या गोष्टीचा करायचा हे प्रथम आपल्याला माहिती असलं पाहिजे. आम्हाला बोध करण्याचं माहीतच नसलं ना, मग आम्ही कशाचा पण बोध करायला सुरुवात करतो. आणि जास्तीत जास्त संदेशाचा धिक्कार करण्याची प्रतिक्रिया या समयामध्ये जास्तीत जास्त चालली प्रियांनो. ज्याला त्याला वाटतं माझा संदेश चांगला, माझा संदेश चांगला, माझ्यापेक्षा चांगलं कुणाला बोलताच येत नाही, ही चढाओढ आज चाललेली आहे प्रियांनो. आणि ही चढाओढ देव बाप्पाच्या आत्म्याला मुळीच मान्य नाही. अहो, देव बाप्पाने अशा प्रकारे कुणालाही सेवक बनवलेलं नाही. का देव बाप वचनात म्हणला, 1 कोरिन्थीकराच्या 14व्या अध्यायामध्ये का म्हणला, वचन सांगणारे 2 किंवा 3 असावे? का बोललं तिथं? दिलंय ना 29व्या वचनामध्ये की बोलणारे 2 किंवा 3 असावे. आज चर्चमध्ये आहेत का 2 किंवा 3 बोलणारे? चाललंय का वचनाप्रमाणे आज? प्रियांनो, देवाची जी डिसिप्लिनिंग आहे ना, ती डिसिप्लिनिंग आज पूर्ण होत नाही काही ठिकाणी. म्हणून देव बाप्पाने 2 आणि 3 जणांना बोलण्याची परवानगी दिली ना, तर सेवा करण्याची पण देव बाप्पाने 3घांनाच परवानगी दिली. 3 कोण आहेत? पहिला सुवार्तिक आहे, पाळक आहे आणि नंतर शिक्षक आहे. म्हणून वचनात सांगितलंय बोलणारे 2 किंवा 3 असावे. पण आज चर्चमध्ये एकच बोलतो. बस 1 जणांनी बोलला, संपला संदेश. प्रियांनो, आज मनुष्याची भावना सेवक दुखवीत नाही. आज देवाचा सेवक देवाची भावना दुखवीत आहे. ध्यान देऊन ऐका, तुमचे कान काय ऐकत आहेत प्रियांनो. देवाची भावना कधीही आम्ही दुखवू नये. देवाने सांगितले ना, बोलणारे 2 किंवा 3 असावे. कमीत कमी चर्चमध्ये 2 जणांनी तर संदेश दिलाच पाहिजे. 3ऱ्याला जरी संधी नाही मिळाली हरकत नाही,
पण 2 जणांनी तर आवश्यक प्रत्येक रविवारी चर्चमध्ये संदेश दिला पाहिजेच. तेव्हा देवबाप म्हणन, अरे माझ्या इच्छेप्रमाणे या ठिकाणी सेवा चाललेली आहे. प्रियांनो, सेवा आमच्या इच्छेने नाही, सेवा देवाच्या आत्म्याच्या इच्छेने आम्ही केली पाहिजे. तेव्हा देव संतुष्ट होईल आणि चर्चमध्ये आशीर्वाद येतील. आज बघा, हरेकांच्या मुखामध्ये संजीवन येणार आहे, संजीवन येणार आहे. देवाच्या राज्यामध्ये लोकांची भरणा भरला जाणार आहे. ठीक आहे, चांगले विचार आहेत, चांगले शब्द आहेत, पण देवाची भावना दुखावल्याने ही प्रक्रिया देवबाप पूर्ण करील का? करील का देवबाप पूर्ण? म्हणून देवाची इच्छा पूर्ण करणं हे सर्वात पहिलं सर्वांचं आद्य कर्तव्य असलं पाहिजे. आणि हे आद्य कर्तव्य जेव्हा पूर्ण होईल तेव्हा जे आज बोललं जात आहे ना, किंवा आम्ही ऐकतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेसेजच्या द्वारे आत्म्याचं संजीवन येणार आहे, तेव्हा खरंच आत्म्याचं संजीवन येईल. शब्द बोलणं आणि शब्दाप्रमाणे होणं या 2 गोष्टी आहेत. बोलायला तर सर्वच जण बोलतात, पण किती जणांच्या बोलण्याने तसं होतंय आज? पडताळणी करा प्रियांनो. ख्रिस्ती जीवनामध्ये ना फार सांभाळून आम्हाला चालण्याची गरज आहे. आणि वचनाचा ज्या ठिकाणी विपर्यास होईल अशी प्रतिकृती आम्ही आमच्या जीवनामध्ये कदापिही करण्याची इच्छा ठेवू नये. देवाच्या वचनामध्ये राहून देवाच्या योजनेप्रमाणे आम्ही देवाच्या नावामध्ये चालणं या समयामध्ये गरजेचं आहे. आणि जो कोणी याप्रमाणे करण्याची प्रतिक्रिया आपल्या जीवनात ठेवील त्याच्या जीवनात आशीर्वाद आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देव. आमेन. प्रार्थना करा सिस्टर. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या निर्माण करता आमच्या एकमेव जिवंत परमेश्वर राजा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुला गौरव. खरोखर परमेश्वर, आकाशाने सुंदर शब्दाद्वारे आमच्या आध्यात्मिक नेत्र उघडले माझ्या देवा. आणि खरोखर परमेश्वर बाबा, तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी, आचरण करण्यासाठी प्रभू आम्हाला ज्ञान दे, बुद्धी दे बाबा. आणि तुझ्या मार्गात आम्हाला घेऊन चल प्रभू. तूच जिवंत पाण्याचा झरा आहेस माझ्या देवा. आणि जो कोणी तुझ्या झऱ्यातलं पाणी पितो त्याला कधी तहान आणि भूक लागत नाही. आणि खरोखर परमेश्वर, ज्याप्रमाणे प्रभू आमच्या शारीरिक आमच्या जीवनासाठी शारीरिक मानना जसा गरजेचा आहे बाप्पा, तसेच आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी देखील बाप्पा तुझं वचन आमच्यासाठी मौल्यवान आहे परमेश्वर बाप्पा. आणि खरोखर प्रभू तुझ्या वचनाद्वारे प्रभू आज खरोखर बाप्पा तू आम्हाला तृप्त केलंस म्हणजे बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो. पुन्हा एकदा बाप्पा आमचं कसबे कुटुंब आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित होतो प्रभू. तुझ्या वचनाप्रमाणे चालण्यासाठी आम्हाला ज्ञान देतो, तुझ्या मार्गात आम्हाला घेऊन चल बाप्पा. हर एक गोष्ट जी तुझ्यापासून नाही बाप्पा ती आमच्या जीवनातून तू काढून टाक म्हणजे बाप्पा. आणि तुझ्या इच्छेनुसार आमचं जीवन घडव. जसा कुंभार आपल्या मातीच्या पात्रांना घडवतो बाप्पा, त्याप्रमाणे प्रभू माझ्या लेकरांना, माझ्या कुटुंबाला तू चालव आणि घडव माझ्या बाप्पा. आणि तयार कर प्रभू तुझ्या इच्छेनुसार बाप्पा. खरोखर बाप्पा पास्टरांना तू सुंदरशा वचन प्रभू संदेश आमच्यासाठी दिलास बाप्पा, त्याबद्दल तुला धन्यवाद देते बाप्पा. आणि त्या वचनाद्वारे प्रभू आमचं जीवन तुझ्या आमच्या मार्गाकरता प्रकाश तुझं वचन आणि आमच्या पावलाकरता दिवा आहे माझ्या बाप्पा. आणि खरोखर बाप्पा तू येऊपर्यंत तुझ्या मार्गामध्ये आम्हाला तुझ्या विश्वासामध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या प्रार्थनेमध्ये आणि तुझ्या आज्ञापालनामध्ये बाप्पा
आम्हाला शेवटपर्यंत टिकून राहू दे बाप्पा. आणि टिकून राहण्यासाठी बाप्पा तू सेवकांद्वारे प्रभू तू आमच्याशी बोलतोस. आणि पुन्हा एकदा बाप्पा एक विश्वासामध्ये, एका प्रार्थनेमध्ये आणि एका वचनामध्ये आम्हाला तू ठाम असं उभा करतोस. त्याबद्दल तुझे आपण उपकार मानते, तुझी स्तुती करते. प्रभू आमच्या जीवनाद्वारे तू उंचावला गौरवल्या जा. आम्ही स्वतःला नम्र करतो, लीन करतो आणि तुझ्याच नावाला उंच करतो बाप्पा. कारण तुझं नाव सर्व नाव श्रेष्ठ आहे बाप्पा. तुझं नाव अद्भुतरित्या काम करतं बाप्पा. आणि खरोखर बाप्पा तो अद्भुत चिन्ह चमत्कार करणारा परमेश्वर आहेस बाप्पा. पुन्हा एकदा प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो घरासाठी प्रभू. हे घर आमचं नसून तुझं आहे बाप्पा, कारण ते तू आम्हाला दिलंय. आणि ह्या घरामध्ये बाप्पा वेगवेगळ्या सेवकांद्वारे प्रभू तुझं नाव उंच होत आहे. त्याबद्दल तुझे आभार उपकार मानते, तुझी स्तुती करते बाप्पा. जसं प्रभू तू म्हटल्या बाप्पा, दिवट निवड ठेवलेल्या दिवाप्रमाणे प्रभू तुम्ही चमकले पाहिजे. त्याचप्रमाणे हे घर, हा परिवार दिवट निवड ठेवलेल्या दिवांप्रमाणे चमकू दे बाप्पा. आणि हो दे तुझ्याच नावाचं करू बाप्पा. पुन्हा एकदा बाप्पा पास्टरांचं येणं आशीर्वादित केलं, जाणं देखील आशीर्वादित कर. तुझे देवदूत त्यांच्या बरोबर आहे. तुला धन्यवाद. पुन्हा एकदा ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावामध्ये मागते, म्हणून पित्या तू ऐक. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्याच इच्छेप्रमाणे आमची दररोजची भाकर आज तू आम्हास आहे. आणि जसे आम्ही आमची ऋणे आम्हास सोडली आहे, तसेच तू आमची ऋणे आम्हास सोड. आणि आम्हाला परीक्षेत आणून पण वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. प्रभू येशू रक्त तुझे, प्रभू येशू रक्त तुझे, प्रभू येशूच्याच रक्ताचं जयजयकार असो. आमेन. 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 महिमा महिमा तिथं बसून